आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला आता सांगणार नाहीये, पण एंडिंगपर्यंत जर तुम्ही हा ब्लॉग बघितला ना तर तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। तर सध्या आम्ही मस्तपैकी तयार होऊन निघालेलो आहोत आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठेतरी फिरायला किंवा ट्रिपला किंवा बाहेर चाललोय, पण नाही। आज आम्ही अशा मेंबरला भेटायला चाललेलो आहोत जो की आमच्या लाईफमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये आनंद घेऊन येणार आहे। आता तो कोण आहे ते जाणून घेण्यासाठी ब्लॉग तर तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आमचा दिवस खूपच खास आहे कारण पप्पाची आणि मम्मीची ॲनिव्हर्सरी आहे आणि पप्पानी मम्मीला खूप छान गिफ्ट दिलेलं आहे। ते म्हणजे तुम्हाला थोड्या वेळातच दिसेल। तुम्हाला असं वाटत असेल की हार वगैरे कशासाठी, तर आता आम्ही आलेलो आहोत न्यू चेतक घेण्यासाठी। तर आम्ही आधीच बुकिंग केली होती, तर आम्ही अंगारकी चतुर्थी होती ना त्या दिवशीच बुकिंग केली होती। चांगला दिवस आणि आपल्या गणपती बाप्पाचा होता म्हणून आम्ही त्या दिवशी बुक केली आणि आज आम्ही घेण्यासाठी आलो होतो। तर खूपच मस्त। तर फायनली तो मोमेंट आलेला आहे ज्याची आम्ही वाट पाहिली आणि त्या दिवशी खूपच गर्दी होती शोरूममध्ये। तर खूप लोक नवीन स्कूटी, नवीन बाईक, स्पोर्ट्स बाईक, एकापेक्षा एक अशी स्कूटी उभा होत्या आणि खूपच गर्दी होती त्या दिवशी शोरूममध्ये। तर आम्ही सुद्धा थोडंसं वेट केलं आणि आपण फक्त चेतकच कुठे आहे ते शोधत होतो आणि आमची फायनली चेतक कुठे आहे ते पाहिलं आणि बघितलं। शेवटी फायनली आपल्याला खूपच मस्त वाटत आहे आणि तिथे शोरूम मधला एक स्टाफ मेंबर आम्हाला सगळी माहिती देत होता। गाडी कशी यूज करायची, गाडी किती किलोमीटर पळणार आहे, तुमची चार्जिंग कशी लावायची, लाईट मॅप कसा यूज करायचा, आम्हाला सगळी माहिती देत होता आणि तो मेंबर आम्हाला खूप छान माहिती दिली आणि आम्हाला खूप मस्त सर्विस भेटलेली आहे या ठिकाणी। तर प्लीज चेतक खूपच भारी आहे, तुम्ही सुद्धा परचेस करा आणि लवकरच आमच्या दारात असणार आहे आमची नवीन स्कूटी। तर मी चलत चलत मम्मीला विचारलं, मम्मी सरप्राईज कसं वाटलं? तर मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगून जाते। बघा किती मस्त स्माइल देते आणि शेवटी पप्पाने मम्मीला गिफ्ट दिलं आणि त्यानंतर आम्ही पूजेची तयारी केली। नवीन स्कूटी म्हणल्यावर आम्ही मस्तपैकी हार घातला आणि मम्मीनं खूप प्रेमाने स्कूटीची पूजा केली आणि तो मोमेंट खूपच भारी होता। फायनली थोड्या वेळाने माझ्या भावाने शोरूमच्या बाहेर गाडी काढली आणि तो मोमेंट इमॅजिन करा किती भारी वाटला आम्हाला। आम्ही त्या शोरूममध्ये सर्वांना पेढे दिले आणि फायनली आपली बाहेर गाडी काढलेली आहे आणि त्या ठिकाणी आपले दोन्ही गाड्या बाहेर आहेत आणि मस्तपैकी ओपनिंग झाली आणि तुम्ही बघू शकता की मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलं की माझ्या गाड्या किती सुंदर दिसत आहेत आणि त्या ठिकाणी भाऊ आला ग किती फोटोज वगैरे काढते चल आता, आणि तो मोमेंट खूपच भारी होता माझ्यासाठी। आणि फायनली आपल्या एरियामध्ये आपण आलेलो आहोत आणि मस्त असं मी वरून बघत आहे आपली गाडी स्कूटी कुठं आहे आणि फायनली आता आपण घरी पोहोचणार आहोत आणि आपला चार्ली आपली वाट पाहतोय। कोणीतरी घरी असा आहे की आपला वाट पाहतोय, डोळे लावूनच बसलेला होता आणि फायनली त्याला आम्ही घरी आल्यानंतर काय खुशी झाली काय माहिती, खूपच भारी तो हात वगैरे देत होता मला आणि जी होती मनात तीच आणली दारात। तसं म्हणत म्हणत आम्ही गाडी लावली आपल्या पार्किंगला आणि मस्तपैकी गाडीची घरी अजून एकदा डबल पूजा केली आणि खूपच मस्त वाटलं या ठिकाणी। सगळ्यांना पेढे दिले, सगळ्यांचं तोंड गोड केलं। आमच्याकडे आधीपासूनच पेट्रोलची स्कूटी आणि बाईक दोन्ही सुद्धा आहेत, तरीसुद्धा आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी का निवडली, कारण हल्ली पेट्रोलचे रेट खूप वाढलेले आहेत आणि रोजच्या वापरण्यासाठी बजेट मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आम्ही इलेक्ट्रिक चेतकची निवड केली कारण यामधून पेट्रोलचा खर्च कमी होईल आणि तुम्हाला एकदा चार्जिंग लावल्यानंतर तुम्ही 130 किंवा 140 किलोमीटरपर्यंत जाऊ शकता, आरामात जाऊ शकता आणि चार्जिंग फुल व्हायला 3 तास लागतात। आणि इमॅजिन करा ना तुमचे दर महिन्याला किती पैसे वाचले आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पेट्रोलचे खर्च किती वाचले। आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला। नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, बाय, टेक केअर, सी यू अगेन।